आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले महापुरुष, यातून काय शिकायचं? ऐसेच आमची माता असते, ऐसी बदली शिवछत्रपती. संबंध महाराष्ट्राचं दैवत आहे, एक ध्यानात घ्या. जगामध्ये अनेक राजे झाले, अनेक राजे. ज्या अनेक राजांच्या दरबारामध्ये नको तेवढ्या स्त्रिया नाचल्या. तुम्ही इतिहास वाचलाय का नाही मला कल्पना नाही. आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह, औरंगजेब या सबंध राज्याच्या दरबारामध्ये जनानखाने होते. कोणते खाने? जनानखाने. परंतु माझ्या राजाच्या दरबारामध्ये कुठलाच हा जनानखाना नव्हता. आलं का लक्षात? कुठलाच जनानखाना नव्हता. ना कुठली स्त्री डांबून ठेवली होती, ना कोणी स्त्रीवर अत्याचार माझ्या राजाने केला नाही. कल्पना आहे तुम्हाला? हिंदवी स्वराज्य म्हणजे प्रत्यक्ष मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं हे स्वराज्य आहे. आलं का लक्षामध्ये? अलौकिक असणारा हा राजा, आणि या राजाच्या समोर एक दिवस सेवकांनी कल्याणच्या सुभेदाराची सून मेणाच्या पालखीतून आणली महाराज. अत्यंत सुंदर आणि रूपवान असणारी ती कल्याणच्या सुभेदाराची सून. राजानं पाहिलं. सेवकांना बोलव, काय महाराज काय करता? राजे कळाले. अरे बाप! राजाने आवाज दिला, कोण आहे तिकडं? सुंदर अशी साडी चोळी, घना नारळानं ओटी भरली आणि सांगितलं, माते तुमचं एवढं. त्यांना वाटायचं की वा. हात जोडले आणि सांगितलं, आमच्या जिजाऊ मासाहेब जर तुमच्यासारख्या सुंदर असत्या तर मी